अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या महाराष्ट्र शाखेतर्फे मुंबईत आयोजित मेळाव्यात विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत महात्मा बसवेश्वर महाराज यांचे तैलचित्र लावण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती महासभेचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा कार्यक्रम करत असताना त्या ठिकाणी अनेक मागण्या आम्ही त्यावेळी केल्या होत्या. त्या पद्धतीनं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुलजी नार्वेकर साहेब यांनी त्या ठिकाणी आम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महात्मा बसवेश्वरांचं तैलचित्र आम्ही लावू अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आम्हाला मंजुरी दिली. विधानसभेत लावू म्हणून मंजूर करण्यात आलेलं असं सांगितलं आणि महात्मा फुले महात्मा आंबेडकरांच्या सोबत त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचं देखील तैलचित्र लावण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या दुसरी मागणी आम्ही केली होती की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 80 लाखाच्या वर वीरशैवांची संख्या असताना आम्हाला प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मिळालं नाही असं सांगितलं होतं. तेव्हा जगदीशजी शेट्टी साहेबांनी आणि नार्वेकर साहेबांनी आम्हाला सांगितलं की श्रेष्ठीला सांगून येणाऱ्या काळामध्ये एखादं मंत्रिपद आम्ही निश्चितपणे वीरशैव समाजाच्या आमदारांना देऊ असं त्या ठिकाणी सांगितलं. तदनंतर ज्या येणाऱ्या सरकारला आलेल्या सरकारला मोदी सरकारला देखील विनंती केलेली आहे. तो प्रश्न लवकरच आता सुटण्याच्या मार्गावरती आहे असं मला वाटतं. निश्चितपणे मोदी सरकार गांभीर्याने विचार करून हा प्रश्न सोडवेल आणि सध्या महाराष्ट्रामध्ये सकल लिंगायत समाज जो कोणी काही जण हिंदू लिंगायत लिहिलं असेल, काही जण लिंगायत तेली, लिंगायत वाणी, लिंगायत माळी, लिंगायत कोळी अनेक काही असं लिहिलं असेल, पण सगळ्यामध्ये लिंगायत हा जिथं जिथं शब्द आहे त्या सर्व लिंगायतांना त्या ठिकाणी ओबीसीचा दर्जा देण्यात यावा. या पत्रकार परिषदेत सुरेश पाटील, चंद्रकांत नागणसुरे, माजी महापौर शोभा बनशेट्टी, श्रीशैल बनशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.